गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर। नाही या राजाचं ऐकलं आणि काल असं व्हायला आता. वहिनी मी आलोय. या या माझ्याकडं, नाहीतर मी तुमच्याकडे येईन. वहिनी मी आलोय. काय झालं? पहिले ते गाणे बंद कर, गाणे बंद कर पहिलं. बंद केलं बंद. अरे काय भंगार गाणी लावल्यास, त्यात एक आवाज बी आलाय. कसला आवाज? कुणाचा आवाज? तू एक काम कर बरं का, तू इथं बस आमच्या संगत काय तर गप्पा मारत बस. इथं बस तुला ते आमच्या संगत. अहो मी इथे कसे बोलून बसू तुमच्या संग? मी बाहेर थांबतो की कोण येते का बघा. नाही अरे बरं का, काय सब सांगता तर बस की. बर आता तुम्ही म्हणताय तर बसतो मग. हा बस बस इथं. काय तर बोल तू बोल काय तर. अरे काय? असा धाडकन विहिरीजवळ आवाज आला. मी दचकून विहिरीकडे गेलो तर तिथं किर 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 रातकिड्यांचा आवाज होता. तो रातकिडा? रातकिड्यांचा आवाज एवढा मोठा? पण मग ते धाडकन काय? हेच बघायला मी विहिरीकडे गेलो. डुबुक डुबुक डुबुक. रात्र 12च्या टायमाला विहिरीत कोणतरी पवत होत. असा बाजूच्या झाडा झुडपाचा आवाज गेला. कोणतरी गेल्यासारखा बाद झाला. कोण कोण? मग ऐक याला याला काय झालं? मला मला पाठीने कोणीतरी मारलं. कुणी कुणी कुणी? तू तू माणूस राहण्याच्या ताकदीसारखा होता बघा. मला काय काय कायच कळेना. राणा मी सारखं रडायचो, राणा कुठं आहे, राणा कुठं आहे. कधी कधी तर वाटायचं राणा खरंच आला. इकडे आमच्या हातात आमच्या कोयता घ्यायचा नाही बरं का आमचा. आधी सांगतोय घ्यायचा नाही आमचा. राणा लाकड्या फोडायचा तसा आवाज यायचा बघा. वय मी म्हणायचो अरे राणा ये ये इकडे ये. काय सांग या बरकत रडून रडून का नाही त्या राणाचं भूत जागा केलं. राणा इथं इथं राणा जेवायला बसायचा. मधलं तुटून मला मारायचा. अहो लय घंट दोरं केलं बघ, काय बी उपयोग झाला नाही. वहिनीसा तुम्ही राणाला परत आणलं सा तेव्हा कुठं माझं भ्या कमी झालं बघा. आता मला खात्री म्हटल्या तुम्ही आणलाय तोच राहणार. आता अजिबात मला भ्या वाटत नाही बघा. अशीच अशीच काय झालं काय झालं? अशीच खिडकी वाजायची. काय झालं? असंच असं जिण्याचा आवाज यायचा. दाड दाड दाड. असाच राणा समोर उभं राहायचा. राणाचं भूत. ओ वहिनीचा तिथं भूत आता कुठं गेलं? इथं काय तर भानगड आहे. या घरातच काय तर भानगड आहे. भूतटके इथं भूतटके इथं नाही पाहिजे राहायला. आपण इथे थांबायला नको.
आपण एक काम करूया मी झोपते तिथे जाऊया तर रानाचं भूत आहे काय ते डोसकं बिस्कं पोळायचं चला चला उठा उठा लवकर. या लवकर माझ्या मागे. मला न्या कोणतर भावामध्ये न्या. उठा. या वहिनी सावकाश आहे, खाली बघू या या सावकाश सावकाश खाली बघा काय त्रास असेल खाली बघू या माझ्या मागणं या हळूहळू जा बाबा. हा हा वहिनी आलात तुम्ही? वहिनी या या वहिनी. वहिनी माझ्याकडे या. राणा भाऊजी वहिनी माझ्याकडे या. नाही ते राणा भाऊजी नाहीतर मी तुमच्याकडे येईन. या वहिनी मी तुम्हाला न्यायला आलो. बरकत राणा भाऊजींचा भाऊ. या वहिनी राणा भाऊजींचा भाऊ. राणा काय झालं बरकत तिकडे जा. बरकत तिकडे बघ. धोका दिसतो. काय राणा भाऊजी इथं बघ. जाऊ नका थांब. अहो काय नाही पुढे काळा भोरा अंधार आहे सगळं आता नीट बघ. अहो वहिनी काय बी नाही पुढे आता नीट बघ तिकडे. अहो कुठला ठोकळा आणि कुठलं काय अहो बघा अंधार बुडू काय बी नाही पुढे बघा वहिनी मी आलोय. 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 बाप रे, अचानक एवढा ताप कसा काय भरला? नुसतं मळ्यात जाऊन आल्या म्हणून का ताप भरत? नाही गोदक्का, ते नुसतं माझ्याकडे नाही, ते वहिनी मळ्यात तर गेल्याच. मग ते मळ्यात गेल्यावर ते अचानक वारा सुरू झाला बघ. मग अचानक लाईट गेली आणि मग अचानक वहिनीसने कसं तरी आवाज ऐकायला आला बघ. आणि मग कोणतरी दिसायला लागलं आणि मग ते अचानक वहिनीसने ती घरी आली बघ. ते मग पुढे काय झालं काय माहित नसते. हा, ते म्हणूनच ते वहिनीसने ते ताप आलेलं असते बघ. ते वहिनी, ते नेमकं तुम्हाला कोण दिसलं म्हणायचं? कोणतरी दिसलं असणार. तिकडं त्या वडाच्या झाडाकडं काहीतरी लागी राय असं म्हणतात माणसं. वहिनी साहेब, अहो कशाला गेला असा तुम्ही तिकडं? ते झाड लय वाईट असतंय बघा. एकदा का मानगुटीवर बसलं की बसलंच. लय वाईट हाल होत्यात माणसाचे. घेतल्या बगर सोडत नाही बघा ते. गोदक्का, आमासने नाही मारायचं.
मरायचं नाही आमस्ती. वहिनी वहिनी ते तुम्ही ते काय बी टेन्शन घेऊ नका बघा. ते मी असताना तुम्हाला कसं काय मरू दे. हे बघा वहिनी तुम्ही आता निवांत आराम करा. बाकी बघते मी काय करायचं ते. बरं चला आता ते आपण जाऊया. ते वहिनीसनी जरा आराम करू द्या. चला जाऊ बाई काळजी घ्या. वहिनी साहेब काय लागलं तर सांगा हं मला. चला वहिनी मी येते. ताई साहेब एक विचारू नाही म्हणजे राहावं ना म्हणून विचारू तू मस्त खरंच हुडहुडी भरल्या का उगं नाटक करायला का. थोबाड फोडू तुझं. तरी आमची ही हालत झाल्या तू हे असले प्रश्न विचारायला. अहो तसं नाही मी आधी तर राहणार त्याचं भूत बघितलं ना मनात आलं म्हणून विचारलं. बरं राहू द्या तुम्ही आराम करा उगं जास्त बोलत बसू नका कसा. फक्त त्या झाडानं तुमचा घास घेऊन ये म्हणजे झालं. अभ्यासाला कंटाळा म्हणजे भाग्याला कंटाळा. नम्रता आहे पराक्रमाचे भूषण आहे. नम्रता हे पराक्रमाचे भूषण आहे. नीट म्हण. पराक्रमाचे. नम्रता हे पराक्रमाचे भूषण आहे. नम्रता आहे पराक्रमाचे भूषण आहे. बरोबर. पुढचं. खोटं कधी बोलू नाही. माऊ जर खोटं बोललं तर देव बाप्पा शिक्षा करतो. पण तू का विचारतोय? तू तर कधी खोटं बोलत नाहीस ना. आणि चुकून बोललं तर हा म्हणजे कोणीतरी खोटं बोललंय. काय खोटं बोललास तू? माऊ मी लाडू खाल्ला आणि गोदा खायला सांगितलं नाही खाल्ला. अयो आता काय खरं नाही. आता लाडूच्या पोटात दुखत असते बघा. माऊ नाही बघ लाडू. आता जर का तू गोदाताना जाऊन सगळं खरं खरं सांगितलंस तर मग पोटात नाही दुखणार. मी सांगतो गोदा खायला खरं. रानादा तू कधी खोटं बोललायस काय? राणा कधी खोटं बोलत नाही. हा पण ते राजा कधी कधी खोटं बोलत असते बघ. कोण राजा? राणाचा दोस्त आहे. ते खोटं बोलणं वाईट असतं. आता राजाच्या पोटात दुखणार. इल्ले अजिबात नाही. ते राजाने चोरून लाडू खाल्लेले नसतात. आणि कसं आहे ते राजा खोटं बोलतो का नाही हे दुसऱ्यांच्या भल्यासाठी बोलत असते बघ. त्यामुळे त्याला काय बी होत नसते. म्हणजे रानादा कैलास बोल की जरा. ते जाऊ दे. ते तू मोठं झाल्यावर तुला कळेल. हा मी झालो मोठा. ते अजून मोठा झाल्यावर तुला कळत असते बघ. चल अभ्यास कर. नाही रानादा त्याला गोदा खायला सांगून येतो. बरं जा जा लवकर. जाऊबाई फारच घाबरल्यात बर का. पण आता काय? ते नुसत्या घाबरलं नाहीत. त्यांना ताप बी भरला असते बघा. राणाच्या भूतानं पछाडलेलं असतंय त्यांना. तेव्हा काहीतरी आता ते उपाय करायला पाहिजे. उपाय? कसला उपाय? आणि आपण का करायचा? आता ते आपल्या घरचा माणूस. मग आपल्या घरचा माणूस म्हणून त्यांची काळजी घ्यायला नको काय? लाडू म्हणतो तेच खरंय बर का. जरा काहीतरी कळेल असं बोला की. ते कसं आहे त्या वहिनींची सगळी आकड निघाली पाहिजे बघा. यासाठी एक डेंजर उपाय असते माझ्याकडे. हा उपाय माझ्या डोक्यामध्ये असते. तुम्ही फक्त बघा काय करता येते. शैल्या नीट मेकअप कर. होय होय 7-8 वर्ष झालं मीच मेकअप करतोय की. आणि तुमचा माईमचा मेकअप पण मीच करायचो की. मी काहीतरी गोट्या खेळायचो का काय? तसं काय बी टेन्शन घेऊ नका. अजिबात ओळखू येणार नाही बघा. हे बघ मला जर कोणी ओळखलं
तर तुला त्या युनिव्हर्सिटीच्या तळ्यात नेऊन नाही बुचकाळा तर नाव सांगत मी माझा उद्या. टेन्शन घेऊ नका हो, मी करतो बरोबर मेकअप, कोण ओळखणार नाही तुम्हाला. हे काय म्हणतात? अरे कुणाचं मर्डर बिर्डर केलंस काय काय? अरे बाबा कुणाचा मर्डर बिर्डर नाही केला. अरे इकत आणल्या इकत वाटते काय नाही खरी खुरी. ए, कुठली ढेकळ आणि इकडे चांगलं वजन आहे घरी हे सच्या. एक काम कर, त्याच्यावर कधी हळद कुंकू टाक, थोड्या पांढऱ्या रेषा मार, म्हणजे ओरिजिनल वाटेल. हा इथं करतो बाकी सगळे झालं ना? हो ओके, काय टेन्शन घेऊ नका. रेडी रेडी. हा नाटक नीट जमलं ना आपल्याला. अरे बरकत, लहानपणापासून मी नाटक करत आलोय रे. अरे माझ्या घरची कटाळ्यात मला तर या वहिनी ही झाड की पत्ती आहे. भ्रीम क्लीम इष्ट मिष्ट किष्ट सगळ्यांची लिस्ट. अरे आयडियाची युनिव्हर्सिटी वेता. आयडियाची युनिव्हर्सिटी कशाला? ठीक आहे ओके. ओम इष्ट मिष्ट क्लिष्ट सगळ्यांची लिस्ट. अरे तुला सांगतो, शाळा कॉलेज मधनं लय अभिनय केलाय मी. आता तू नसती माझी ऍक्टिंग बघ, सरळात पारतो काढ. अयो वहिनी ते बरं वाटते. वहिनी वहिनी आपली ऐका की ते गोदक का मला सांगत होती की ते इथं ते लई बेकार झाड असतात म्हणून. ते मी काय म्हणते, ते मला खरं खरं काय ते सांगून सोडा की हो. ते 2 दिवस झाले मला लई भीती वाटायला लागली बघ. नाही काही नाही. हे बघा वहिनी, ते मला माझ्या पैशाची लई काळजी असते बघ. ते खरं खरं काय ते मला सांगून सोडा, मला लई टेन्शन असते. ते उद्या तुम्हाला काय झालं म्हणजे. हे बघा वहिनी, तुम्हाला सांगते, या राजाकडे जगातले सगळ्यात 1 नंबर रुपये असतात बघा. तायसा सांगा बाई समज, मला तर लई जाम भ्या वाटायलंय. मग ते उद्या तुम्ही मेला म्हणजे मग माझं काय, ते मी केलेली सगळी मेहनत पाण्यामध्ये जाणार की हो. ते म्हणून म्हणते ते सगळं सगळं खरं काय ते सांगतो. हा ते सांगता का? आम्ही ठोकळ्याला बघितलं. ठोकळा? राणा भाऊजी. अयो अहो काय सांगता तुम्ही. ते राणा जिवंत असतात? ते तर मेलेलं असतं की हो. तेच तर, मेल्यात तरी बी आमची पाठ सोडणं झाल्यात. वहिनी तरीच म्हणलं तुम्ही असं का करता. ते हीच भीती मला वाटत होती बघा. ते पण हे असं अचानक कसं काय दिसायला लागलं तुम्हाला. काहीच कळणं झालंय आम्हाला तर. ताईसाहेबांनी जसं मास्तरनीचा मर्डर करायचा प्लॅन केला का नाही, तसं रानाचं भूत जाग झालंय. का ते बरकत न रडून भेकून त्याला जाग केलं काय कळणं झालंय. नाही 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 ते तसलं काय नसणार बघा. मला तर वाटते हा ते प्रॉपर्टी कब्जा करायचा प्लॅन जसा जसा सक्सेस होत असते तसं तसं त्याचा भूत त्या जागा झाला असणार बघा. म्हणजे ठोकळ्याचा जीव इष्टटीत अडकलाय. असणारच की हो. ते पैशाच्या कोणाला नसते. नाही ठोकळा असा नव्हता खरं. हा पण त्याचा भूत तसा असणार की हो. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही हे सगळं कोणाला सांगितलं का नाही तर तुमच्यावर कोणी बी विश्वास ठेवणार नाही. आणि माझा तुमच्यावर 100% विश्वास असतंय बघा. तुम्हाला सांगते वहिनी, दांडगा अनुभव असतोय मला या असल्या भूताटकीचा. हा मग तू त्या भूताटकीतनं बाहेर कसा पडलास. ते राजाकडे जगातले सगळे उपाय असतात बघा. ते मगाशी सांगून सोडलं की मी. मग आमच्यासाठी बी काय तर उपाय कर बाबा. इस्टेटीचा घास हातात तोंडाशी आलाय आणि इथं ताईसाहेबांचा घास खायचा टाइम आलाय. नाही राजा काय बी कर, पण माझ्या ताईसाहेबांनी वाचीव. हेच काम असतंय किंवा माझं. यातच माझा फायदा असतंय. वहिनी तुम्ही अजिबात घाबरायचं नसते बघा आणि काय टेन्शन बी घ्यायचं नसते.
तुम्हाला सांगते एक बाबा माझ्या ओळखीत असते बघा. हा बाबा हा ते लई जालिम बाबा असते बघा. आपल्याला 1 नंबर सॉलिड उपाय देणार. हा पण त्यासाठी ते आत्ताच जायला लागणार बघा.